शेवायला जो गव्हाचं सोजी लावलेलं होतं ना, त्या गव्हाच्या वरचा जो चोथा आणि एकदम बारीक जो रवा असतो ना, त्या रव्यापासून आज मुटके बनवणार आहेत आई. तर संध्याकाळचे 7:30 वाजलेत. पाणी आणलं ह्याने येताना, तर 5-10 मिनिटं. तर हे बघा, गव्हाच्या चोथ्यामध्ये आईनं फक्त 1-2 चमचेच घातले गव्हाचं पीठ आणि भिजवलेलं आपलं हरभऱ्याची डाळ, कांदा, ठेचलेलं लसूण, मीठ आणि तांबडं तिखट. तर हे घालून पूर्ण मळायचं. आणि मला इतकं आवडते ना, लय भारी. आई म्हणतात त्याच्यामध्ये आवडते ना, लय भारी. मुटका सॉस सोबत खाते ती. मुटका सॉस सोबत खाते म्हण. चांगलं लागतंय. मला तर लय भारी लागतंय आई. मग आपण दरवर्षी करतोय. आणि नाही ठेवायचं आणि चोथा. हा आणि अगदी सोपं आहे. चोथ्यामध्ये ना फक्त आईनं ना एवढंच पीठ घातलंय, 1-2-3 चमचे आपल्या खाण्याचा, बस. फक्त मिळून येण्यापुरतंच. आणि हरभऱ्याची डाळ मात्र ह्याला कंपल्सरी आहे. हा आई ते लावलंय. हे काय पुरायचं आई? हे पुरणार नाहीये, लय थोडं झालंय. मलाच 5-6 लागतात येता जाता. आई तुम्हाला माहित नाही आई मी खात्या. अजून परवा दिवशी करू. ओ कुणाची चिठ्ठी? सईचे खोकल्याचं औषध आणा. आज ते सुया पिना सगळं भरून पिल्लू त्यात रात्रीचं काम झाल्यानंतर. ओ पिल्लू शेवया करायचे विचार म्हणा बाबांना. तर आपल्या शेवया पण करायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीनं मुटकं करायचं. कर के हात धुतले. करा दोघी करा, काय अडचण नाही. शिकायला पाहिजे, आठवण पण राहत्या. आई पण हे खाणं पौष्टिकच आहे. अगं हे चालू झालंय, देवाला तेल लागले ना. आणि बाहेरच ना आपल्याला ठेवले देवाला तेल. म्हणजे आज घट बसतंय बघ. ते आवाज किती आले ढोलचं. भारी वाटलंय ना असं वातावरण. किती तारखेपासून चालू होते का सबिना आपला? 19. म्हणजे 19 तारखेला चालू होईल ना. उपवास असतो त्या दिवशी. हा हळदी दिवशी मस्त वातावरण असते गावामध्ये. बाबा दाखवतात का बघ? गावात जाता का? विचारते बाबाला, विचारण्याचा. आणि इथं बघा सैपरला मुटके खाय दमका निघे ना. कसा आहे? हा गरम गरम यम्मी लागतं. वापरलंय काटा चमचा आणते काय? मग खा. सॉस तुला आवडत असेल तर खा की. टीव्ही फॅन बंद करून पिलू जा. तर तिकडे चालली खायला. आई हे कर राहत नाही आता. तिखट पाहिजे. नाही बरोबर आहे. बरोबर आहे. मस्त. आणि गादी आत न्यायच्या. यांचं चाललंय बाहेर गादीवर खायला. असं मस्त लागतंय. देशी लसूण किती चव लागायला आई. देशी लसूण एक नंबर. म्हणून मी वयसलं नाही, फुडलं पाकडून टाकलं. दरवर्षी करते आई. मस्त. दिसायला किती भारी दिसाल्या मुटके. एकदम मुटकं केलं आमच्या सासून. त्यात पांढरा हिंग वासाचा मी आणलेला नाही. किती घालावा किती नाही. हिंगाचा वास छान लागलं का? बबलू मला आजी हिंग घातलाय का काय घातलाय? आई ह्याने आवाज बोलत होते आजीला. आवाज आवा का? संपते आता.
जेव्हा टायमिंग पण संपते. बाबाला किती आहेत मुटकी? आजी बाबाची नाही काळजी ग परी. बाबाला आवडत ना. बघ चोताय पण किती टेस्टी लागाले. कुठल्या वडीपेक्षा कमी ना. काय माहिती परी म्हणते आवाज हवा काय बोलतो त्या आजीला. आवा आई आजीला आवाज बोलल्यावर प्रेम वाटते त्यात. माया प्रेमच आहे ना. आता आमच्या धाकटे भाऊजसने सुद्धा संपलं. ती मजा आले. आईच्या बाळाला नाही. माझी बाळा खाल्ली तुमच्या बाळाला काय राहिलं नाही. तुमच्या बाळाला आवडत नाही आम्हाला माहित आहे. कसं लागलंय सई परी? मस्त ना. गरम गरम असल्यामुळे गेला आहे. नाही आई बरोबर आहे. आई तुम्ही आजकाल लय तिखट खायला आलाय. लसूण ही घातल्या चवला. देशी लसूण आहे ना. खरे यात्रेला सुरुवात आजपासून म्हणजे बघा देवाला तेल लागणे म्हणजे तर आजपासून ते अष्टमीच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे उपवास या दिवसाच्या पर्यंत सगळी साफसफाई झाली पाहिजे. आणि आज देवाला तेल लागलं म्हणजे काय तर देवाचे घट बसतात. बरोबर 8-10 दिवसाचे घट असतात देवाचे. तर आज ते घट बसले जातात आणि कावड आले तर कावड पण पूर्ण ना मंदिराला प्रदर्शना घालतात. आणि कावड इतकी पळवतात ना, खूप पळवतात. किती छान अशी कावड आहे बघा. रात्र असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. अगदी चारी बाजूने ना असे मस्त असे बैल वगैरे आहेत. आणि संध्याकाळ इतकं भारी वाटते ना. यात्रेचं पूर्ण फिलिंग येत होते. तर यात्रा बरोबर 12 दिवस आणि आपली यात्रा आहे. खूप मोठी, खूप अशी गर्दी, गुलाल नारळाची उधळण असते त्या यात्रेला. दूरवरून लोक येतात. दिवाळी दसऱ्याला येणार नाहीत पण यात्रा अजिबात चुकवत नाहीत. इतकं म्हणजे नवसा म्हणजे पावणारा आपला सिद्धनाथ देव आहे. बऱ्याच जणांना ना सिद्धनाथ आहे. तसं आपलं पण ग्रामदेव सिद्धनाथाची मिरवणूक, पालखी, यात्रा खूप छान भरते. तुमच्याशी मी शेअर करणारच आहे. आणि आजच्या दिवशी तेल लागल्यानं म्हणजे तेल लागायच्या अगोदरच जसं की बघा दाढी कटिंग करायचं, जे का आपली महत्त्वाची कामं आहेत ते सगळं तेल लागायच्या अगोदरच करून घेतात. तेल लागल्यानंतर अशा काही गोष्टी करत नाहीत. फक्त साफसफाई, साफसफाई आणि सगळं एकदम सवळ्यामध्ये साफसफाई केली जाते. आणि बच्चे कंपनीची गर्दी इतकी वाढलेली असते ना खूप. आणि ज्याचा मानकरी असतात ना त्यांचं हे सगळं म्हणजे नियोजन वगैरे असतं आणि त्यांना मान दिलेलं असते. आणि बघा पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा दिल्यानंतर बघा धुपारती असते. धुपारतीला बरेच लोक आमच्या गावामध्ये येतात. आणि धुपारती आमच्या गावात हे बघा प्रथा एक भारी आहे. जोपर्यंत देवाची धुपारती होत नाही ना संध्याकाळी 8:30ला धुपारती असते. धुपारती झाल्याशिवाय कुठलंच गडी माणूस घरी जात नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. गावामध्ये काही गोष्टी अजून छान टिकून राहिलेल्या आहेत. तेव्हा कावड खेळून झाल्यानंतर पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून तर सगळे इथे येत आहेत.
ए, चला या खरबूज खायला आणलं घेऊन खायचं काम करायचं खायचं काम करायचं चल. सूर्य आणली का परी सकाळ सकाळी बघा भरपूर असे कपडे काढलेत गादीचे कवर सोफ्याचे कवर्स ए आपटे नको पिल्लो कोणी दिले टरबूज गाडी फुकट का विकत फुकट कुणाच आपल्या आलेगावचे असेल बाग चालली असेल दिले तर चांगलं आहे की आवा आई इथं वाडीवर नाही का ती वाडीवर कोणी तर लावून नाही का टरबूज कलिंगड झाला आता टरबूज आणले वे ठिकाण त्यांचंच काय टरबूज कसं परवडते म्हणते मी शेतकऱ्याला आई आपल्याला 10 रुपयाला मिळतंय त्यांनी कितीला विकत असतील असंच दिलंय आता कलिंगड खाल्ली आता टरबूज खावा आज आई हो का आई बसून खावा घे कपडे धुते मी गोड आहे हो लगेला दूध चपाती घातली सईनं लकी खाल्लाय आणि वरचं एक रामफळ काढलं ह्याने पिकलेलं म्हणलं आता असं हे बांधलंय आकडा काढा शेवगा म्हणलं निबार शेळी खात्यात आणि कवळे आपण खाऊ म्हणलं नाही म्हणत बरंच नाही अहो त्या थापीला किती आहे त्यावर त्या थापीला किती आहे ते आणि निबार शेळ्याला आवडून खाते ते हे आपल्या चांगलं भाजीला अजून हे शेवगा हो का हे वरचं ते मोडू दे फुटतंय ही शेळी खाते हो आवडीन तिला अर्ध हिला अर्धाच करून द्यायचं हे आपण खाऊ ते काय तिथं तिथं होय बारीक होतं मोठे झाले हा वडा ते तुटणारच आहे आता असं कुचक असते लागलं काय नाही ना राहू दे ते आता वाळले बियाला असू दे ही शिळी खाते थांबा काढा हो आजी रामपळ घेऊन पिकलाय काय एकदा उठलं की कपड्यात वाटत नाही परिषदला मी घेतले होय रामफळ पिकलेले बरेच असे कपडे आहेत आणखीन फुललं इथं बेडशीट कवर बस गाळबेला नारळ काढतायत हा काढा काढा ते घडच निघतोय हा बाबांनी जो नारळ काढले मोठा माझा पाणी तर आहे का त्यात हा काढून द्या आता पूर्ण मग पाणी ते घेऊन गेले वाटतं परिपरीचं घेऊन गेले वाटतं ए ते हे नसलेला दातर नसलेला धुवून आली की ग आई तुम्हाला पाहिजे काय घेतले एवढं मोठं तर सांगितलेलं आहे 30 रुपयाला पाणी सरलं का मी पाण्याचा पाणी सरलं का पाणी सरता सरळ आणि खोबरं ती बाबा म्हणला तुम्ही खावा जावा परत तिकडची नारळ वेगळी आई व
दुसऱ्यांदा असं काढलंय आई घरी. बोल गे स्ट्रॉ पेक्षा असंच मज्जा येते. बघू सोनू, हे बघा मस्त भरलेलं आहे. हा कुठलं का? हा ते ह्याच 100 केचं का? चला मी माझे कपडे सोडून आले शूट करायला. हा आहे त्या 0च्या ह्याच्यात ते आहे. त्या परचं परला काढून आणि बोर चालू करून इथं आई घेतलेत पिळायला आणि माझं चाललंय काम धुवायचं. मध्ये होतील तेवढे सगळे कपडे आतमध्ये आणि बाहेर होतील तेवढे बाहेर सगळे कपडे टाकले आणि गच्चीवरती वगैरे बरंच असं टाकले. तर इकडे बघा भांडी घासायची आणि पिशव्या काढलेत आई. सगळ्या पिशव्या वगैरे हे धुवून घ्यायची. आता भिजून घ्यायला लागलेत आई. ओ नाही बरं आहे बरं आहे. ही गहू दिसते बघा पांढरं शिपट. हे गाव दिसतंय पांढरं शिपट. हा आणि हे बघा अष्टमीला आम्हाला सोजीच्या पोळ्या लागतात ना, म्हणून म्हणलं आता किचन सगळं क्लीन करायच्या अगोदर दळणं करून घ्यावं. आता सोजी काढून ठेवते. लागलं गिरणी पण लावून घेते. वाजलेत बघा आणि पटापटा आता आई सईची रूम तिथली घ्यायची आहे बघा आज साफसफाई करायला. तर हे असेपर्यंत वरचं एका बाजूला भरपूर असं सामान आहे. ते सगळं सामान काढून घेते. पण तिथले 2 कपाट आहेत. त्यातले बरंच असं ना सामान गबाळ निघणार आहे. त्यातलं पिशव्या वगैरे धुवून टाकलो मी आई. तर आईची एक मदत असते, ते खरंच खूप मोठी गोष्ट आहे. परत सगळ्यात आई म्हणते आईला घेतल्याशिवाय करत नाही. पण म्हातारे माणसं काम करतात ना, त्यांच्या करमणुकीसाठी एका जागी बसलं तर आजारी पडते असं आईचं म्हणणं आहे. आणि जेवढं होतंय तेवढंच करते आई. आणि मी काय करा असं काही म्हणत नाही तुम्हाला, ते पण सांगते. आणि सगळ्यात आई मला साथ देतात ते एक पर आहे. तर हे गहू आहे ना लागलं डाळ टाकते, कारण की चाळण आणखीन मी ती मोठीवाली काढली नाही ना. तर अष्टमीच्या दिवशी आम्हाला सोजीच्या पोळ्याचं म्हणजे मान आहे देवाला, त्यामुळे आम्ही सोजी काढूनच मग पुरणपोळी करून घेतो. तर चला हे गिरणी लावून टाकते आपलं आणि साफसफाईला पण लागते. आणि तिथली गादी पण उन्हायला टाकायची आहे. तर हॉलमधली गादी टाकली उन्हायला, गादी आणि सोफ्याचे कवर्स वगैरे इकडे बाजूला ठेवले. भरपूर असे कपडे वगैरे पण धुतले. उन्हाळ्यात कामं करायचं म्हटलं की नको वाटतंय बघा. इतकं ऊन, उकाडा, गरमी आणि मध्ये मध्ये मुलांचं काय कालवा असतो, स्वयंपाक, ते सगळं आवरून घेतले लागलंच. तर चला हे लावून घेते गिरणीला. छत्री परत काढू. थांब मी गादी न्यायची उन्हाला पिलो. थांब जरा नको काढू, सावकाश उतर खाली. आणि हे सगळं बघा साहित्य आता काढून घ्यायचंय. आधी ती डब्बा बाहेर काढूया काय कणी. अय बाळा गरमीत बसून नको सर बाहेर. शेतीचं सामान असल्यामुळे बरेच पसारा आणि जे काय पसारा ते सगळं बाहेर आणून झडकून पडकून पुसून मगच आम्ही लावतोय. तर सईपरीचं मध्ये होतं. तर आज शाळेला सुट्टी पण होती. थोडंफार त्यांची मदत झाली, ह्यांची पण मदत झाली. परत हे आम्हाला थोडंसं वरचं काढू लागून मळायला गेले. बाकीचं मात्र मी, सई आणि परी तिघांनी सगळं आवरून घेतलं. आणि पोरींची पण मला भरपूर मदत झाली आज. आणि आज सोप्यावरचे कवर, गादींचे कवर, फॅन पुसायचं हे सगळं ना आज दिवसभर करून घेतलं. तर पुढचं मला व्हिडिओ करताच आलं नाही, कारण की इतकं संध्याकाळपर्यंत बिझी दिवस गेला. तुम्हाला काय सांगू. म्हटलं आता पटापटा वारं कावदान एक सुटायला लागलंय. तर ब्लॉग करण्यापेक्षा तर जे काही कामं होतं ते आवरून घ्यावं. तर सई म्हणाले की आम्ही फॅन पुसते. नको म्हटलं तर का ऐकत नाही. पोरांचं मध्ये चाललं होतं. तर त्यांना पण थोडेफार कामाची सवय पाहिजे आणि जाणीव पण पाहिजे. असा सगळा पसारा पडलेला होता. ते सगळं पसारा मला काढायचं आहे. आणि पूर्ण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमचं क्लिनिंग चालू होतं. असा आमचा दिवसभराचा रुटीन होता. कसा वाटला आहे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. सगळ्यात आई खूप गोड छान कमेंट करतात, अगदी काळजीपूर्वक करतात. सगळ्यात आधी त्यांना मनापासून धन्यवाद. तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का, व्हिडिओ तर बघतच राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.